विठ्ठल। सर्वप्रथम सर्वांना दुसऱ्या बारीचा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। आणि आता विशाल बुवांची बारी। खूप काही बोलणार नाहीये, बारी 15 मिनिटात संपवणार आहे तरी। आणि बुवांना पहिल्यांदा सांगते की बुवा तुम्ही आता इथे भेटलात, मला बाहेर भेटलात ना की तुम्हाला काय सांगायचं ते व्यवस्थित सांगेन। बघा काय म्हणायचंय। शोभेल असा नारीला नराचा जोड पाहिजे, शोभेल असा नारीला नराचा जोड पाहिजे। पोपट पंची नको, प्रश्नाचा दोड पाहिजे। उगाच तोंडाची हवा घालवणारा नको, मैदानी लढणारा पाहिजे। बुवा तुमच्यासारखं इथे नुसतं काही बोलायचं असं नसतं, म्हणून काय म्हणायचंय। उगाच तोंडाची हवा घालवणारा नको, मैदानी लढणारा पाहिजे। आणि कुत्र्यासारखा भुंकणारा नको, तर सुरात गाणारा पाहिजे। आणि बघा बुवा आले आणि बुवानी बारी केली ना। आता बुवानी नक्की बारी केली काही तर नमन केली ते त्यांनाच माहिती। आपण थिएटरला बाऱ्या करतोय, किती वेळ बारी केले पाहिजे हे बुवांना समजलं पाहिजे, पण त्यांना ते समजत नाही। तर बघा पहिला विषय म्हणजे बुवा, विशाल बुवा तुम्ही शेवटी शक्तीच्याच पाय पडायला आलात ना। आता असं का म्हणाले तर बुवांच्या बारीमध्ये 4 मुली नाचत होत्या, बघितलात ना सगळ्यांनी, बघितलात की नाही। तर बुवा तुम्ही, आपण शक्तितुरा इथे करतोय, थोडक्यात घेणार आहे बुवा आपण इथे शक्तितुरा करतोय। आणि इथे आपलं बोलायला गेलं तर तुम्ही कान्हाची बाजू घेणार, मी राधेची बाजू घेणार, म्हणजे या रणांगणात मी राधा तर हे श्रीकृष्ण असणार आहे। आणि बुवा येऊन 4 मुली नाचवतात, तर बुवा तुम्ही एखादी लहान पोरं नाहीतर बापे सुद्धा नाचवला असता तरी चालला असता, पण तुम्ही मुली नाचवताय ही वेळ आली तुमच्यावर, काय विशाल बुवा। हा आणि त्यानंतर बुवांची, आणि नंतर बुवा बोलतात, बुवांनी चाल कोण दिली, फटाकड्या वाजणार ग, फटाकड्या जिंच्या वाजणार ग। हा बुवा तुम्ही माझ्या फटाकड्या वाजवणार ना, तर मी तुमच्या सुतली बाम वगैरे कुठे लपवून ठेवल्या असेल ना ते वाजवी मी ते। हा आता टाइम नाहीये म्हणून जास्त काहीच बोलणार नाही। त्यानंतर बुवांनी गवळण घेतली। आता बुवांनी गवळणीच्या आधी अजून एक काहीतरी गवळण घेतली, अगं देना ग थोडं तुझं ग गोड, काय काय इथे बोलून गेले। त्या बुवांची एक सवय अशी आहे की नेहमी गवळणीची काठ देतील ते भलतीच, त्यानंतर गवळणीच्या आधी काहीतरी वेगळंच घेतात, म्हणजे छोटंसं काहीतरी एक गवळण छोटीशी घेतात आणि नंतर गवळणीला सुरुवात करतात। आता बुवा मला सांगा तुमच्या नक्की कोणत्या गवळणीला मी काठ देऊ, बरोबर आहे की नाही। बुवांची गवळण नंतर होती, माझ्या डोईवर भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडवू नकोस रे। सुरुवात नाही झाली अजून। बुवांची गवळण काय होती आता मला व्यवस्थित ऐकायला आलेली नाहीच आहे, कारण बुवा इथे काय बडबडून गेलेत ना, खरंच काय ऐकायला व्यवस्थित येत नव्हतं। तरी बुवांची गवळण काय होती, मला नाही कशाची भीती ग, भीती ग तुझी दाखवातली, मध्ये काहीतरी बोलल्या तर ते काय स्पष्ट ऐकायला आलेलं नाही, ते आता बुवांनाच माहिती। आणि नंतर काय, भारी दिसते तुझी फिगर ग। बुवा लग्न झालंय जरा सांभाळून, बारे युट्यूबवर येत आहेत। हा बायकोने जर बारे ऐकली ना, बायको येऊन कान पिळेल पहिला, कोणाला फिगर बोलतय बुवा, काय चाललंय। हा असो बघा काय म्हणायचंय, शक्तितुरा खेळ नाही तो अवघड घाट आहे, समजू नको वेड्या ही भूमी सपाट आहे। अरे प्रत्येकाची लागलेली ती एक वाट आहे, आणि तोरा दाखवू नको, कारण बुवा इथे खूप काही बोलून गेले, हिच्या फटाकड्या वाजवतो नि ह्याव त्याव। हा बुवा तुमचा चीन टपाक डमडम करून सोडेल आणि बारी झापून
झापूक झुपूक करेल हा. म्हणून काय म्हणायचंय, प्रत्येकाची लागलेली ती एक वाट आहे आणि तोरा दाखवू नको विशाल बुवा, या वैदेही शेलारशी तुझी गाठ आहे. तर बघा, बुवांचा प्रश्न असा होता, बुवा प्रश्नाचं उत्तर देते, नीट लक्ष असू द्या. बुवांचा प्रश्न असा होता की गण गवळण दोन केळीचा नवरा कोण. विशाल बुवा जर आतमध्ये असाल तर बाहेर येऊन मी प्रश्नाचं उत्तर देते, त्याकडे नीट लक्ष असू द्या. बघा उत्तर असं आहे, गण गवळण दोन केळीचा नवरा आहे ऋषी दुर्वासा. जर उत्तर माझ्या वाचनातून हे गेलेलं आहे, जर उत्तर बरोबर असेल तर बुवा जेव्हा दुसऱ्या बारीत येतील तेव्हा ते सांगावं की उत्तर बरोबर होतं. त्यानंतर गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट शशी गोळकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहे. आणि युवा संघटन आडवली टाकेवाडी यावरून एक छोटंसं गीत सादर करते, बघा नीट लक्ष असू द्या. भिरी भिरी रणा तोफ काना रणात झणारला. म्हणून काय म्हणायचंय, युवा संघटन आडवली टाकेवाडी हे त्यांचे गाव. युवा संघटन आडवली टाकेवाडी हे त्यांचे गाव. या लांजा तालुक्यात रत्नागिरीत गाजतय त्यांचं नाव. या लांजा तालुक्यात रत्नागिरीत गाजतय त्यांचं नाव. युवा संघटन आडवली टाकेवाडी हे त्यांचे गाव. युवा संघटन आडवली टाकेवाडी हे त्यांचे गाव. या लांजा तालुक्यात रत्नागिरीत गाजतय त्यांचं नाव. या लांजा तालुक्यात रत्नागिरीत गाजतय त्यांचं नाव. रत्नागिरीत गाजतय त्यांचं नाव. या लांजा तालुक्यात 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 रत्नागिरीत गाजतय त्यांचं नाव. श्री वाशिकेश्वर युवा संघटन आडवली मंडळाच्या नावाने मुकडा गायचा होता, तो मी गायला आहे थोडक्यात. आणि त्यांच्याकडून मला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहे. तसेच कोकणी शशांक गाव टाकेवाडी संगमेश्वर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहे. तसेच एक शेवटचं श्रद्धांजली गीत घेते, जे एरोप्लेन जो क्रॅश झाला आणि त्याच्यामध्ये निष्पाप जीवांचा मृत्यू झाला, त्यांच्यावरून एक श्रद्धांजली गीत घेते, नीट लक्ष असू द्या. झेप घेतली अवकाशात होत
होते प्रवासी आनंदात. शेवटचं गीत आहे आणि नंतर माझी बारी मी संपवणार आहे. झेप घेतली अवकाशात होते प्रवासी आनंदात. काही टाईम सेकंदात झाला विमानाचा अपघात. बघा त्या एरोप्लेन मध्ये जी माणसं बसली होती ती काही जण त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी पुढे जाणार होती, तर काही जण आईला भेटायला, बाबांना भेटायला, भाऊला भेटायला आणि बहिणीला भेटायला जाणार होती. आणि त्यांना काही समजलं नाही आणि काही सेकंदातच त्यांचा तिथे मृत्यू झाला. आणि तो एरोप्लेन जिथे क्रॅश झाला मेडिकलचं हॉस्टेल होतं आणि जी मुलं पुढे दुसऱ्यांचं आयुष्य वाचवणार होती त्यांचा काही सेकंदात मृत्यू झाला. म्हणून काय म्हणायचं नीट लक्षात असू द्या. झेप घेतली अवकाशात होते प्रवासी आनंदात. काही टाईम सेकंदात झाला विमानाचा अपघात. सांग कशी ना दयाळी देवा, सांग कशी ना दयाळी देवा. काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा. काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा. प्रवासी आनंदात. काही टाईम सेकंदात झाला विमानाचा अपघात. सांग कशी ना दयाळी देवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा. काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा. काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा. काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा. विमानाचा आकाशी जाता बुर, दोन्ही इंधन बंद पडून त्यातून आला दूर. दोन्ही इंधन बंद पडून त्यातून आला दूर. दोन्ही इंधन बंद पडून त्यातून आला दूर. मनाला चाहूल लागताच पडला जाऊन थोडा दूर. अशी कशी ही झडप घातली काळाने हॉस्टेलवर. विचार केला देवा कोणाचा, छळ केला तुरे साऱ्या जीवनाचा. विचार केला देवा कोणाचा, पेट घेऊन आगीचा तो बनवा. काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा. काय होता गुन्हा, काय होता गुन्हा,
काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा. त्या सर्व जीवांना मी माझी श्रद्धांजली अर्पण करते आणि मी माझी दुसरी बारी इथे संपली असं जाहीर करते. आणि पुन्हा एकदा माझी दुसरी बारी बघण्यासाठी जे इथे सर्व रसिकजन जमलेले आहेत त्यांना सुद्धा दुसऱ्या बारीचा पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करते. आणि माझी बारी तुम्ही नीट ऐकलीत ह्यासाठी आभार मानते आणि माझी बारी इथे संपवते आणि बुवांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.